छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ यांचा अवमान करणाऱ्या नागपूरच्या प्रशांत कोरटकरला अटक होत नसल्यानं कोल्हापुरातील शिवप्रेमींमध्ये प्रचंड संताप उसळला आहे। या बाबतीत इंडिया आघाडी आणि विविध शिवप्रेमी संघटनांची जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयात बैठक पार पडली। या बैठकीत 6 मार्च रोजी कोल्हापूर दौऱ्यावर येणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काळे झेंडे दाखवून जवाब दो आंदोलन छेडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। प्रशांत कोरटकरच्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोन रेकॉर्डिंगमधील आवाज त्याचाच असल्याचा फॉरेन्सिक अहवालात स्पष्ट झालंय। तरीही त्याला अटक न होणं म्हणजे राज्य सरकारचं कोरटकरला पाठीशी घालत आहे का, अशी शंका शिवप्रेमींकडून व्यक्त केली जात आहे। याच पार्श्वभूमीवर इंडिया आघाडी आणि शिवप्रेमींनी मुख्यमंत्र्यांच्या कोल्हापूर दौऱ्यावर आंदोलन छेडण्याचा इशारा दिलाय। 6 मार्चला विविध कार्यक्रमांसाठी मुख्यमंत्री फडणवीस कोल्हापूर दौऱ्यावर येणार आहेत। याच दिवशी इंडिया आघाडी आणि शिवप्रेमी जवाब दो आंदोलन उभं करून मुख्यमंत्र्यांना थेट आवाहन देणार आहोत। या बैठकीत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे शहराध्यक्ष आर.के. पवार, आपचे प्रदेश संघटन सचिव संदीप देसाई, अखिल भारतीय मराठा संघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मोळीक यांच्यासह शिवप्रेमी उपस्थित होते। इंडिया आघाडीच्या वतीने जी जाहीर केलेली आहे की निदर्शन करून काळे झेंडे मुख्यमंत्र्यांना दाखवायचे। प्रशांत कोरटकर हा कुठला? हा नागपूरचा। गृह खातं मुख्यमंत्र्यांकडे आहे। हा सापडत का? सापडला तर त्यांनी हायकोर्टमध्ये अपील करून त्याचा बंदोबस्त करणं गरजेचं आहे। उठसूट शिवरायांचा, संभाजीरायांचा अपमान करायचा, धमक्या द्यायच्या इतिहासानं आमच्या इतिहास तज्ञ लोकांना, आमच्या इंद्रिय सावंतला, ही कुठली पद्धत चाललेली आहे? कुठल्या दिशेला हा मार्ग चाललेला आमचा हा? आणि म्हणून जे आमचं ठरलेलं आहे, तर माझं मत मी मांडलं होतं की अशा वेळी जर गृह खात्याचे प्रमुख येत असतील, मुख्यमंत्री असतील, तर कोल्हापूर बंद करून आपल्या भावना आपण व्यक्त करणं गरजेचं आहे। परंतु इंडिया आघाडीचं मत सगळ्यांचं असं आहे की उद्या परवा ह्या 2-3 दिवसात परीक्षा सुरू आहेत आणि त्यामुळे कोल्हापूर बंद करता विद्यार्थ्यांचं नुकसान होणे, विद्यार्थी त्रास होणे, म्हणून कोल्हापूर बंद वगळून त्यांना आपण काळे झेंडे दाखवायचा आपण निश्चित केलेला आहे। एकत्र येऊन मोठ्या प्रमाणात आणि निषेध करायचा, कोरटकरला कुठल्याही पद्धतीमध्ये जेरबंद करा, त्याचा बंदोबस्त करा, ही मागणी आमची कायम आहे।